आज आपण बनवणार आहोत मोमोज, मुलांचे फेवरेट. तर आज आपण इथं बीट घालून आपण मोमोज बनवणार आहोत. इथं आपण मैद्याचा यूज केलेला नाही आहे. गव्हाच्या पिठानेच आपण हे मोमोज तयार करणार आहोत. हे एकदम टेस्टी आणि छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आपण आता सुरुवात करूया मोमोज बनवायला. इथं मी बीट घेतलेलं आहे 1 वाटी. ते मी साल काढून कट करून घेतलेलं आहे. ते आपण आता मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया. ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. हे मी बारीक करून घेतलेलं आहे. आपण हे एका गाळणीनं गाळून घेऊया. आणि आपल्याला पाणी जर कमी पडेल पीठ मळायला तर आपण यामध्ये थोडंसं अजून मिक्सरमध्ये घालून पाणी घालायचं वरून आणि बारीक करून घ्यायचं आणि ते पुन्हा गाळून घ्यायचं. आता इथं मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपण बीटचं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया. इथं आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि एकदम मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथं मी मऊ असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचं आहे. आपण तोपर्यंत इकडं भाजी करून घेतोय. तर मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये कट केलेलं आलं आणि लसूण घालायचं आहे. हे आपल्याला 1 ते 2 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. या आल्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. आता आपलं आलं भाजलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण बारीक कट केलेला कोबी घालून घेऊया. तुम्ही इथं किसून घातला तरी चालेल, पण किसलं की जास्त पाण्यासारखं होतं, त्यामुळे थोडासा हाताने कट करून घालायचं आहे. आता ह्यामध्ये आपण 1 वाटी गाजर आणि अर्धी वाटी शिमला मिरची घालणार आहोत. ती पण मी एकदम बारीक कट केलेली आहे. हे आता आपण एकदम मिक्स करून घेऊया. हे आपल्याला एकदम फास्ट गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. हे आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे, त्यामुळे फास्ट गॅसवरच आपण भाजून घेऊया. इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे मी. आपल्या तिखटनुसार आपण कमी जास्त करू शकता. इथं तुम्हाला ह्यामध्ये सॉसेस घालायचे असतील तर तुम्ही इथं घालू शकता. मी इथं घालणार नाही आहे. मी फक्त मीठ आणि काळी मिरीच यूज केलेली आहे. हे आपण 3 ते 4 मिनटं चांगलं परतवून घेऊया. आपल्या भाज्या एकदम आता सुके झाल्यासारखे झालेले आहेत. तर आता आपण हे गॅस बंद करून हे थंड करून घेऊया. आता इथं आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे. तर आपण त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया. मी इथं एक छोटी गोळी करून घेतलेली आहे. आपण आता ह्याला पीठ लावून ह्याची एक पोळी, छोटी पोळी लाटून घेऊया. इथं खाली चिटकू नये म्हणून मी पीठ लावलेलं आहे. हे मोमोज बनवताना आपल्याला पीठ थोडं सैलच ठेवावं लागतं. पीठ सैल असल्यामुळे आपले मोमोज एकदम मऊ होतात. इथं आता मी एक छोटी पोळी लाटून घेतलेली आहे. तर ह्यामध्ये आपण बनवलेलं सारण घालून घेऊया. आता इथं तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये इथं बनवू शकता. सगळे मोमोज आपण असेच तयार करून घेणार आहोत. इथं तुम्ही मोदकाचा आकार पण देऊ शकता. मी तसे पण बनवलेले आहेत. इथं आता मी एक चाळणीत बसतील एवढे सगळे तयार करून घेतलेले आहेत. तर आता हे आपण वाफवून घ्यायचे आहेत. इथं मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये चाळण ठेवूया आणि हे
मोमोज आपल्याला 20 मिनिटासाठी उकडवून घ्यायचे आहेत. आपले मोमोज आता तयार झालेले आहेत. वरून आपण तूप लावून घेऊया थोडं. आता तुम्ही हे चटणी बरोबर एन्जॉय करू शकता. आपले मोमोज आता रेडी झालेले आहेत. मी इथं थोडी कोथिंबीर टाकलेली आहे वरून. मी हे मोदकासारखे पण तयार केलेले आहेत मोमोज. तुम्हाला जसे सोपे वाटतील तसे तुम्ही करून घ्या. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.